गौतमीने 3 लाख रुपये घेण्याचे मान्य केले. भाग 8. काय चालू आहे गौतमीच्या डोक्यात? ती साहेबरावाची मोलकरीण का झाली आहे? तिला आणि कमला काकूला काय करायची आहे? घरी जाताना कमला काकू आणि गौतमी काहीतरी चर्चा करीत चालल्या होत्या. काहीतरी डाळ शिजत होती. कमला काकूचा नवरा देखील विहिरीत पडून मेला होता. त्याला देखील साहेबरावानेच संपवले असेल हे आता सिद्ध झाले होते, किंवा अशी शंका कमला काकूला आली होती, कारण कमला काकूंनी साहेबरावांचा पाय मोडला होता. आता दोघांचा शत्रू एकच होता, तो म्हणजे साहेबराव. पण त्यांना पोलीस पाटीलला देखील सोडायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मोलकरीण म्हणून साहेबरावाच्या घरी गेल्या. पिचकलेल्या आंब्याची मला गरज नाही असे म्हणत त्याने कमला काकूला घरी जाण्यास सांगितले. पण गौतमीने विनंती केली, साहेबराव, आम्हा दोघांना आपली सेवा करू द्या. काकू घरकाम करेल आणि आपण दोघे मजा करू. ते ऐकून साहेबराव कल्पनेतून तिच्यासोबत पलंगावर पोहोचला देखील होता. ठीक आहे, तू म्हणशील ते. साहेबरावाचा काटा काढण्यासाठी त्या दोघी तिथे आल्या होत्या. पण साहेबराव गौतमीच्या प्रेमात आंधळा झाला होता. गौतमी रोज येऊन त्याची सर्व कामे करीत होती, त्याची सेवा करत होती, पण त्याला जे हवे होते ते त्याला अजून मिळालेले नव्हते. बेशुद्ध अवस्थेत तिला मारलेली मिठी अजून साहेबरावाला आठवत होती. साहेबरावाला भेटायला पोलीस पाटील अधूनमधून यायचा आणि त्या दोघींवर विश्वास ठेवू नका असे सांगायचा.